तर बाळ मानेंनी ऐनवेळी अर्ज मागे घेतल्यानंतर खासदार संजय राऊतांनी गंभीर आरोप केलाय। कोकणातील माघारीसाठी 25 कोटी रुपये देण्यात आल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। त्यातील 15 कोटी बीकेसीतील एका हॉटेलमध्ये देण्यात आल्याचा आरोपही राऊतांनी केलाय। पैसे घेणाऱ्याला आणि देणाऱ्याला याबाबत विचारा असे राऊत म्हणाले। खिरापतीसारखे पैसे वाटतात का असा सवाल बाळ मानेंनी संजय राऊतांच्या आरोपांवर विचारलाय। तर 20 कोटींचा बकरा अशी रायगड देवगडमध्ये चर्चा रंगल्याचे विनायक राऊत यांनी म्हटलंय। कोकणातील माघारीसाठी 25 कोटी रुपये दिले साधारण, त्यातले 15 कोटी रुपये बीकेसीतल्या सॉफिटेल हॉटेलमध्ये दिले। विचारा तुम्ही जाऊन विचारा, घेणाऱ्यांना आणि देणाऱ्यांना विचारा या निर्लज्जपणावर। राऊत साहेबांना विनंती आहे, राऊत साहेब माझं म्हणणं, तुम्ही जबाबदार आहात, कुठे काय काय बोलावं आणि काय हा चेष्टेचा विषय आहे। असे काय खिरापतीसारखे कुठे पैसे असतात का? काही गोष्ट नीतीची असतात, वास्तवाची असतात। आता त्या ठिकाणी जर पराभव दारुण होऊन जर पक्षाची हानी झाली असती ती किती कोटीच्या वर गेली असती। त्याच्यापेक्षा यशस्वी माघार घेणं राजकारणामध्ये शहाणपणाचं असतं। आत्ताची जी संपूर्ण रायगडमध्ये आणि देवगडमध्ये जी चर्चा चालू आहे त्या अगदी 20चा आकडा बाहेर फुटतोय। 20 खोक्यांचा बकरा अशा पद्धतीची चर्चा। कोटी रुपये घेतले, 20 कोटी रुपयांचा बकरा, 20 कोटी रुपयांचा बकरा अशी चर्चा संपूर्ण रायगडमध्ये आहे, संपूर्ण देवगडमध्ये आहे। बाळा मानेंनी यासाठी अर्ज मागे घेण्यासाठी हे घेतले। नाही, मी 20 कोटींचा बकरा झाला असं बोलतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.